खोक्या प्रकरणामध्ये बदनामी झाल्यानं सहानुभूतीसाठी सुरेश धस यांचा खटाटोप सुरू असल्याची टीका अंजली दमानिया यांनी केली। याला धसांनी सुद्धा प्रत्युत्तर दिले। आपण पाहूयात। बावनकुळे बोलले आणि धनंजय मुंडे यांना ते एकदा नाही दोनदा भेटले। याचा जो गौप्यस्फोट त्यांनी केला त्यानंतर या इमेजला तडा गेला आणि त्यानंतर त्यांचा जो कार्यकर्ता सतीश भोसले होता त्याच्या अनेक व्हिडिओज नंतर त्यांच्या इमेजला पुन्हा एकदा तडा गेला। त्यामुळे कुठेतरी लोकांची सहानुभूती मिळावी म्हणून हे त्यांनी केलेला हा खटाटोप आहे असं मला दिसतंय। मला त्याच्यात कुठेही तथ्य वाटत नाही। या सगळ्या प्रकरणानंतर सुरेश धस हे मोठ्या प्रमाणात हिंदी पिक्चर बघत असावे तर त्याचे डायलॉग्स ते नेहमीच वापरतात, पण आता हे सगळं बंद करावं। सामाजिक कार्यकर्त्या ते काय दमानियाताई आणि ते तृप्तीताई त्यांना याच्यातला खाचा खर्च आहे काय माहिती नाही, तर त्यांना कशावर बोलायचं आणि ते काही बी बोलतात। खोक्याच्या प्रकरणात हे अडचणीत आलं, कशाच्या अडचणीत आलं मला काय संबंध त्याची, त्याचं बिचारायचं जे काही हे असेल तर त्याचं तो सजा भोगतो ना। फक्त यशस्वी झाला। फक्त एवढंच आहे की त्या दमानियाताईंना यांना सांगणं आहे की तुम्हाला ज्या गोष्टी माहीत नसतात त्याच्यात किमान तोंड तरी घालू नका।